थंडीचा कडाका वाढला की त्वचा खूप जास्त कोरडी होते आणि उलते, त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. ज्यांना वायजळचा त्रास असतो त्यांना तर हिवाळ्यात अतिशय वेदना सहन कराव्या लागतात. शेतात काम करणाऱ्या महिलांना ही समस्या खूप जास्त असते. त्यांचे जास्तीत जास्त तळपाय बेकार होतात. तर हिवाळ्यात तळपायाची काळजी कशी घ्यावी याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. मी आहे डॉक्टर अनुराधा टाकरखेडे, त्वचारोग तज्ज्ञ, वरुडवरनं. पायांची काळजी जेव्हा घ्यायची असते, पायांच्या टाचा पण उलायला लागतात, बोटांच्या साईडचे जे क्युटिकल्स असतात ते पण टॉर्न व्हायला लागतात, ते पण निघायला लागतात हिवाळ्यामध्ये. तर अशा वेळेला काय करायचं, तर पाय आठवड्यातनं एकदा 15 मिनिट पाण्यात बुडवून ठेवायचे, कोमट पाण्यात. त्यामध्ये दुसरं काही टाकायची गरज नसते. थेंबर हायड्रोजन पेरॉक्साईड टाकल्याने काहीच होत नसतं. तर त्यामुळे फक्त कोमट पाण्यात बुडवायचे आणि एखाद्या साध्या ब्रशने पाय घासून काढायचे. आणि डेली पायासाठी जे युरिया युक्त मॉइश्चरायझर्स येतात ते रात्री झोपताना पायांना लावायचे. बस, पाय मस्त नरम आणि मुलायम राहतात हिवाळाभर. तर मला असं वाटतं की तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. पुन्हा आपण भेटू. हिवाळ्यामध्ये तळपायाची काळजी कशी घ्यायची याबाबत आज आपण त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा टाकरखेडे यांच्याकडून जाणून घेतले. तळपायाला जर वायजळ असेल तर त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे 15 मिनिट कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवावे. पाण्यात काहीही टाकायचे नाही, साध्या पाण्यात पाय बुडवून ठेवावे, त्यामुळे पाय नरम राहतात. त्याचबरोबर पायावर जास्त मळ साचू देऊ नये, त्यामुळे अनेक कीटाणू तयार होतात आणि पायाला खाज सुटते. खाजवल्यास फोड तयार होतात आणि त्यातून वेगवेगळे इन्फेक्शन होतात. त्यामुळे पायाची योग्य निगा राखणे महत्त्वाचे आहे. तुमच्या पायाला वायजळ असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर ट्रीटमेंट घेऊ शकता. घरगुती उपाय हे जास्त करत बसायचे नाही. खूप जास्त वायजळ असल्यास डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे, असेही डॉक्टर अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.